यानंतर आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी पाहूयात। नीट पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये लातूरमधील 2 झेडपी शिक्षक आणि एक आयटीआय प्रशिक्षकाचा सुद्धा समावेश आहे। तर चौथा संशयित हा दिल्लीतील असल्याची माहिती मिळते। नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे आता लातूरपर्यंत पोहोचल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे। या प्रकरणी संशयित शिक्षकाचे मोबाईल फोन, व्हॉट्सअप संदेश आणि फोटो गॅलरी याशिवाय ऑनलाईन पैशांचे व्यवहार हे सुद्धा तपासल्याची माहिती सध्या मिळते। तर आपण पाहतोय नीट पेपर फुटी प्रकरणी ही सर्वात मोठी अपडेट आहे आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांच्याकडून। संदीप, आता नीट पेपर फुटी प्रकरणी काय नवीन अपडेट येत आहेत? किती जणांवर गुन्हा दाखल झालाय? कशा पद्धतीने पोलिसांचा तपास सुरू आहे? नक्कीच आपण जर पाहिलं तर मागच्या 2 दिवसापासून लातूर जिल्ह्यात नीट पेपर फुटी प्रकरण जे आहे ते अधिक तपासामध्ये आणखीन काही गोष्टी समोर येताना दिसत आहेत। 2 दिवसापूर्वी लातूरमध्ये नीट पेपर फुटी प्रकरणात 2 संशयित जिल्हा परिषद शिक्षकांना नांदेड येथील एटीएस पथकाकडून अटक करण्यात आली होती। त्यांच्यानंतर चौकशीनंतर त्यांना सोडून देखील देण्यात होतं। मात्र त्यानंतर रात्री उशिरा लातूर पोलीस आणि एटीएस कडून परत त्या शिक्षकांना ताब्यात घेत त्यांची चौकशी करण्यात आली आणि रात्री उशिरा त्या दोघांवरती आता गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणात आणखीन देखील नवीन चेहरे समोर येतील अशी देखील आता एक चर्चा समोर येते। अगदी संदीप, धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर आपण पाहतोय नीट घोटाळ्याचं महाराष्ट्र कनेक्शन कशा पद्धतीने आलेलं आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी आता लातूर पर्यंत लिंक पोहोचलेली आहे। नांदेडच्या एटीएस पथकानं लातूरमध्ये छापेमारी केली। लातूर जिल्हा परिषदेच्या 2 शिक्षकांवर गुन्हा दाखल झालेला आहे। दोन्ही शिक्षक पीएचडी धारक आणि खासगी क्लासेस घ्यायचे असंही कळतंय। एक शिक्षक पोलिसांच्या ताब्यात तर दुसरा मात्र फरार असल्याची माहिती मिळते। तर आपण एक मोठी बातमी पाहतोय। नीट पेपर फुटी प्रकरणी आता 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये 2 झेडपी शिक्षक आणि एक आयटीआय प्रशिक्षकावर गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळते। तर चौथा संशयित हा दिल्लीमध्ये असल्याची माहिती हाती येते।